प्रसिद्ध ज्योतिषकार बगरे गुरुजी आपल्यासोबत आहेत। गुरुजी काय सांगाल आणि तुम्ही विश्वस्तही आहात, तर कशा प्रकारे या वारीचं नियोजन करण्यात आलं आहे? पहा, असं आहे की प्रतिवर्ष काही महत्त्वाचे उत्सव हे पंढरपूरमध्ये असतातच। मग आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी, चैत्री एकादशी आणि माघी एकादशी या 4 वेळेला वारी असते, बरोबर। आपल्याला फक्त आषाढातलीच माहिती आहे, काही मंडळी कार्तिकातली करतात, काही माघातली, चैत्रातली, अशा 4ही प्रकारच्या वारी करणारे देखील अनेक मंडळी आहेत। आता मी सुद्धा स्वतः 11 दिवस वारी केली पायी आणि काल इथे पोहोचलो रात्री। तर त्यामुळे तो जो एक अनुभव आहे तो येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये जसं अगदी भरून आल्यासारखी स्थिती, आणि अशी व्यक्ती ज्या वेळेला पंढरपुरात येते त्यावेळेला त्याला खरंच भेटी लागी जीवा आपण जे म्हणतो ना, ते तसं वाटत असतं की केव्हा एकदा मला त्या पांडुरंगाचं दर्शन घडेल, आणि त्या भावना प्रत्येकाच्याच मनात असणार, यात काही शंकाच नाही। तर या वारीचं जे नियोजन असतं ते खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं, राज्य सरकारच्या माध्यमातून, अनेक खात्यांच्या माध्यमातून, नंतर इथले सन्माननीय कलेक्टर साहेब, आमचे अध्यक्ष महोदय, आमचे सगळे सदस्य मंडळी, प्रशासन वगैरे या सगळ्यांच्या माध्यमातून मात्र एक सुंदर असा उत्सव लोकांच्या समोर, जगासमोर आपण द्यावा ही इच्छा प्रत्येक वेळेला असते आणि त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न देखील असतो। थोड्याफार त्रुटी कदाचित होऊ शकतात आणि त्या स्वाभाविक आहे, एवढ्या मोठ्या कार्यामध्ये ते घडणं स्वाभाविक असतं, पण तरीसुद्धा अतिशय सुव्यवस्थितपणे हा कार्यक्रम पार पडतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणजे कुठलीही घटना, दुर्घटना या कालावधीत होत नाही, हे खरं तर आमच्यासाठी सुद्धा फार मोठी गोष्ट आहे खरं तर। हे सगळं छान आहे, पण आपण पाहतोय की यावेळीचं अधिवेशन एका वेगळ्याच विषयाने गाजतंय, ते म्हणजे वारीमध्ये अर्बन नक्षल घुसलंय असं अधिवेशनात बोललं गेलं, तर याबाबत तुमचं काय मत आहे? पहा, असं आहे की एक तर माझा विषय जो आहे तो फक्त भक्ती आणि श्रद्धा या विषयावर आधारित आहे, आणि त्यामुळे अनेक प्रकारचे कारण असं आहे की वारकरी हा अनेक जातीतला, पंथ, संप्रदाय, कुठलाही उच्च असेल, नीच असेल, झोपडीत राहणारा असेल किंवा अगदी मोठ्या महालात राहणारा असेल, पण अशी सगळी मंडळी जी आहे ते आपल्यातला भेदभाव विसरून, कुठलाही समाज जरी असला तरी ते सगळे एकत्र येऊन मात्र इथे येत असतात। कुठेही मनामध्ये त्यांचा भेदभाव नसतो, झाडाखाली झोपायला मिळालं तरी हरकत नाही, मीठ भाकरी मिळाली तरी हरकत नाही, तो एक आनंद वेगळा असतो। आणि त्यामुळे अशा पद्धतीचं याच्यामध्ये काही वारीमध्ये आलेत हे मी ऐकून आहे, पण प्रत्यक्षात अजून त्या बाबतीतली मला पूर्ण सखोल माहिती नसल्यामुळे मला त्याविषयी बोलता येणार नाही। सध्या एक विषय जो गाजतोय आणि सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्र आलेत, तर सध्या त्यांचं ग्रहमान कसं आहे आणि त्याचा पालिकेवर काही फरक पडतो का? त्यांच्या ग्रहमानाविषयी काय सांगा? मॅडम, खरं तर असं आहे की हा सगळा राजकीय विषय आला। आज मला खरं ते अध्यात्मावर किंवा धार्मिकतेवर बोलायचं होतं, पण आता तुम्ही विषय काढला आहे म्हणून सांगतो। पहा, असं आहे की 19 वर्षापूर्वी हे 2 भावंड वेगळे झाले, बरोबर। दोघांनी आपापली चूल केली आणि आपापलं व्यवहार सगळा चालला होता, हे सगळं छान आहे, काही हरकत नाही, आणि उलट 2 बंधूंनी एकत्रित येणं ही अतिशय भूषणावह गोष्ट आहे, त्या परिवाराच्या दृष्टीने असो किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी व्यक्तीसाठी म्हणून। कारण मराठीसाठी किंवा मराठी माणसासाठी शिवसेनेनी जेव्हा स्थापना झाली तेव्हापासून, म्हणजे 1966चा तो कालावधी, त्याच्यात मूळ विषय तोच होता खरं तर, आणि त्यामुळे आता पुन्हा त्या एका विशिष्ट विषयाच्या निमित्ताने म्हणून जर एकत्र येत असतील, मला आनंद आहे। आत्ताच येण्याचं काय कारण, बरोबर, याच्या आधी पण येऊ शकले असते, कारण मध्यंतरी अनेक लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका अशा निवडणुका झाल्या ना, पण त्यावेळेस नाही ते एकत्र आले। याला कारण काही ग्रहांच्या बाबतीतलं देखील आहे की शनीचा झालेला बदल, गुरुचा झालेला बदल, राहू केतूचा बदल आणि नुकताच मंगळाचा झालेला बदल। या मंगळाचा जो बदल झाला आहे ना, तो बदल मेदिनीय गोष्टींवर देखील होत असतो, व्यक्तिशः तर होतोच तो, पण मेदिनीय याचा अर्थ असा की एक फ्लाईट निघतं काय आणि ते काही कालावधीतच तिथे पूर्णपणे सगळी मंडळी गेली। आता काय सगळ्यांच्याच पत्रिकेमध्ये काय मृत्यूयोग होता का? पण झाला ना, तो रशियात झालं, सगळे एकही व्यक्ती टिकली नाही। असे जे काही उत्पात घडतात ते त्याच्यापेक्षाही भयंकर इराण आणि इस्रायल झालं, बरोबर। मग का घडतंय असं, तर काही ग्रहांच्या युती प्रतियुती ज्या घडत असतात त्यामुळे मात्र असे परिणाम पृथ्वीवर घडत असतात, हे सगळ्यात महत्त्वाचं। तर अशा घटना घडत असतात। तसंच तोच विषय जर आपण कुठल्या पक्षाच्या संदर्भामध्ये करत असू तर मला असं वाटतं की दोघांनीही आपापलं सामर्थ्य दाखवलं आहे,
या जगाला, महाराष्ट्राला. आणि अशी दोन सामर्थ्य जर एकत्र येत असतील तर आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे एक ऐका, मी एक ज्योतिषी म्हणून मला आनंद आहे, बाकी माझा कुठल्या पक्षाशी तसा काही संबंध नाही. म्हणजे उगीच तुम्ही मला कुठे जोडू नका ह्याच्यात. फक्त एवढं मात्र मला आनंद वाटतो की चला दोन भाऊ एकत्र आलेत बा. अर्थात ते का एकत्र आले, त्याच्यामागे त्यांचं काय उद्देश आहे हा विषय वेगळा येईल, पण मात्र निदान एकत्र आलेत ना प्रेमाने, चला एकमेकांच्या घरी जाणं येणं सुरू होईल, कार्याला एकत्र येऊ शकतील, तर आनंदाची गोष्ट आहे. बाकी पुढे आता पक्षकार्यात काय काय बदल घडतील हे त्यांनाच माहिती आहे. हां, धन्यवाद संपर्क साधल्यावर. कॅमेरामॅन अभिजित पिसेंसह भाग्यश्री देशपांडे, TV9 मराठी, पंढरपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.